ताई नमस्कार. नमस्कार. आपल्या इथे रात्री चोरी झाली पहाटे असं समजतं. हो. नेमकी वस्तुस्थिती काय? चोरी काय काय गेलं? ते खिडकीच्या दरवाजातून बाहेर पडले, तिथं घस होते 5 तोडले. हे काही सगळं तसंच आहे ते लोक म्हटले. कुठे आहे खिडकी? येऊ. ताई तुमचं काय नाव आहे? वंदना. कोण कोण राहतो घरी? 2 मुलं, मी आणि आजी. किती वाजता चोर आले? ते आले 12:30ला. 12:30 वाजता? 12:30 वाजता. तुम्हाला कोणाला जाग नाही आली? नाही, मला आवाज येत होता बेडरूम मध्ये, मी होते एकटीच. आणि उघडताना चोरी झाली तुम्हाला कळलं का? सकाळी उठल्यानंतर. म्हणजे किती वाजता? सरळ सकाळी 6ला उठल्यावर. मोबाईल ते काही गज तोडलेत. ते खिडकीतून एक जण आला आणि इकडून दरवाजे उघडले. मग ते काही गज तोडलेत खिडकीचे. याचं काय पाळत ठेवून झाला असेल किंवा काय असं काय संशय? काय आता सांगता यायचं नाही काही तसं. याच्या अगोदर इथं कोणी भिकारी वगैरे किंवा बाबा रेकी केली, पाहणी केली? काही सांगता येत नाही. मी आता वावरात जात असते दिवसभर. आता ही आजी असते एकटी झोपलेली, आजारी. पण ते रात्री दरवाजाचे गज तोडले ते कट्टरनी. ते बघा ते 5 गज आहेत, ते कट्टरनी तोडले. तिथून बाहेर पडला एक जण आणि दरवाजा उघडला. आणि मग ते 10 जण होते. आणि मग त्यांनी इकडं काही जण कपाट एक वाढलं, काही सगळं तोडलं का ड्राव मध्ये. आणि ही मग रोख रक्कम होती त्यांनी ड्राव मध्ये, ती त्यांनी नेली. मंगळसूत्र होतं. पैसे 76,000 होते. 76,000. आता एवढे पैसे घरात ठेवले? एवढे पैसे म्हणजे लोकांचे भांडवल द्यायचं होतं ना, दुकानवाल्यांचे, शेतीचं वगैरे. तांबा. वंदना रमेश चौगुले. 76,000 रुपये रोख? रोख. आणि दागिने किती गेले? दागिनं मंगळसूत्र 3 तोळ्याचं होतं. 3 तोळ्याचे म्हणजे 3 लाख रुपये. 3,76,000 रुपये तो उघड झाले. उघड झाले. अजून बाकी काही किरकोळ गोष्टी होत्या. किरकोळ काय केलं? घड्याळ होतं पोराचं या ड्राव मध्ये, ते घड्याळ नेलं. मनी होते. गेल्या वर्षी आई वारली एकादशी दिवशी, ते आईने मनी दिले ते ठेवायला, ते होते 9-10 सोन्याचे मनी. त्याचं वजन किती होतं? त्याचं वजन कमीत कमी 2 ग्रॅम असेल. 2 ग्रॅम. हो. पोलीस कंप्लेंट केली? हो, सकाळीच केली. सकाळी आलते ना, 6लाच पोलीस आले होते. काय म्हणाले पोलीस? काय शोध लावतो वगैरे काय? ते म्हटले बघू आपण, आता अजून चाललंय शोध लावायचं. हे असंच राहू द्या म्हटले, अजूनही पण येत आहेत कोण 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 कोण. इथे गज नाहीये, ते उघडच आहे, हे ठीक आहे. ते येतील, श्वान पथक येईल, भीती वाटत नाही? संध्याकाळी तर संध्याकाळी भीती वाटणार, पण आता भीती वाटू नये, काय करायचं ते. म्हणजे असं राहू दे, आपण शोध लावू. हे ठीक आहे ना, हे आपण करू सगळं. ते पोलीस पाहतील, त्याचा पंचनामा करतील किंवा डॉग स्क्वॉड येईल. परंतु हे सगळं आपल्या समोर दिसतंय, संध्याकाळी भीती वाटणार नाही? आता काय इलाज भीती वाटली तर. पण आता आपलं गेलेला ऐवज तेवढा भेटला तर भेटला. काय पोलीस यंत्रणेकडे काय मागणी? काय मागणी त्यांना म्हटलं समजा शोध लावा. ते म्हटले आम्ही सहकार्य करतो तुम्हाला, चालू आहे त्यांचं काम. तुम्ही मगाशी म्हणाले 10 चोर होते, काय त्याचं काही फुटेज वगैरे कुठे पाहिलं? ते इथं शेजारीच आले होते नेमके कार्यक्रम करायला. पण इथं सुरेश चौगुलेंच्या इथं. सुरेश चौगुले त्यांचं काय घर फोडलं का? घर ते फोडायच्या बेतातच होते. पण तिथं त्यांची एक बहीण होती, ती टीव्ही पाहत होती. तर मग कॅमेरा होता इकडचा वरचा, ते काढण्याचा प्रयत्न केला इथं आपल्या कोपऱ्यावरती. आणि तो काय त्यांना निघाला नाही. ते सकाळी कॅमेऱ्यात दिसत होतं. आणि पुढे ते 15 ते 20 मिनिटं ते उभी होती. त्यांना ते कॅमेरे काढायचे होते, पण त्यांच्याच्याने ते निघले नाहीत. आणि मग तिकडं टीव्ही का काही चालू होता. मग ते तिकडचं सोडून मग ते इकडं शांत वातावरण होतं ना, आणि मग ते तिकडचं सोडलं आणि इकडे आले चोरी करायला. त्यांना इकडे सगळा मोकळा मंगळवार भेटला ना. कारण कसं तर मी एकटीच होते ना इथं बेडरूम मध्ये. त्यांना इकडे सगळं मोकळं झालं. सुरेश चौगुलेंचं काही गेलं नाही? नाही, त्यांचं ते आता जागेच होते तिथं. ती त्यांची बहीण म्हटल्या होते त्यांना, आणि त्यांचं पॅक बंद होतं ना. साधारण किती वाजता त्यांच्याकडे गेले होते ते? मला वाटतं काहीतरी 12:15ला तिकडं गेलेच होते. टीव्ही चालू होता त्याच्यामुळे मग ते काही तिकडं त्यांनी हे केलं नाही. मग ते इकडं आले. इथून तिकडं आमच्या अनंतराव चौगुलेंच्या इकडं तिकडं त्यांचं कपाट बिपाट इकडे उसात आणून टाकले म्हणतात. हो, ते पाहिलं आम्ही. ते उसाच्या कडेला टाकलेलं आहे. दागिने कपाटात ठेवले होते, घालत नाही का दागिने? नाही, ते मंगळसूत्र कधीतरीच आपलं घालते ना, सणावाराला किंवा कुठे सणावाराला. हा, तेवढं एक होतं आपलं 3 तोळ्याचं, कधीतरी वाटलं तर. बँकेत वगैरे ठेवायला पाहिजे असं वाटत नाही का? भाऊ आपण काळजी घेतली पाहिजे. दिवसभर कामाला असतो, काळजी म्हणजे
घरी ठेवणं धोकादायक आहे. पण त्यात आपल्याला कधीतरी लागतंय घालायला कार्यक्रम, तो एकच मंगळसूत्र 3 तोळ्याचं कशाला काय लागतंय, जाऊ द्या म्हटलं, राहू द्या आपलं घरी. आणि एवढं असं कधी झालेलंच नाही ना, हा प्रकार पहिल्यांदाच आहे. इथे किती लोक राहतात? इथं काय समजा 2 पोरं, म्हातारे आणि मी. तुम्ही कोण आहात? मी मुलगी आहे. तुमचं कुठलं? मी पिंपळगाव. पिंपळगाव. हो. आता आपण पाहतोय म्हणजे आळीपाटा परिसरामध्ये आज 3 चोऱ्या झाल्या. सुदैवाने काही घडलं नाही. मागच्या 15-20 दिवसापूर्वी पिंपरी पेंटाला भर दिवसा ढवळ्या चोरी झाली, दागिने चोरी गेले. पुन्हा पिंपवडीत त्याच दिवशी झालं, त्याच दिवशी येडगावला झालं, त्याच दिवशी बोरी परिसरामध्ये झालं. म्हणजे चोरांची डेअरिंग खूप वाढली. आणि सिटी ठिकाणी जर अशा गोष्टी होत असेल तर खूप काळजी घेतली पाहिजे असं मला असं वाटतं. आणि दुसरा प्रश्न असा की म्हणजे यांच्या जीवाला काही धोका नाही झाला, हा एक पॉइंट आहे, एवढं सांगू शकते. तुमचं काय नाव सांगितलं? वंदना रमेश चौगुले. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.